घरोघरी मातीच्या चुली पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. सायली जानकीला विचारते की काय झाले आहे, माझ्याशी तू बोल. आपल्या दोघीला एकमेकीशिवाय आहे कोण? तू माझ्यापाशी तुझे मन मोकळे करू शकतेस. तेव्हा जानकी म्हणते काहीच नाही. सायली म्हणते मग तू आल्यावर रडत का होतीस? तेवढ्यात जानकी म्हणते की मला आणखीन एकदा जाणीव करून दिली की मी अनाथ आहे ती. इकडे मकरंद जानकीच्या आश्रममध्ये येतो आणि जानकीला म्हणतो की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तेव्हा जानकी त्याला म्हणते माझा हात सोड. मकरंद तिचं काही ऐकत नसतो. जानकी त्याला एक कानाखाली हाणते. मकरंद चिडतो, तू माझं प्रेम बघितलंस, इथून पुढे तू माझा वेडेपणा बघशील. इकडे आपण पाहतो ऋषिकेश जानकीकडे येतो आणि जानकीला म्हणतो की जोपर्यंत तू मला माझ्यासोबत येत नाहीस तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. तेव्हा जानकी दरवाजा बंद करते. सायली जानकीला म्हणते की आश्रमचे दार बंद करशील, मनाचे करतीस काय? तू तुझ्या मनाची आई. ऋषिकेशच तो मुलगा आहे जो तुझ्यासाठी एकदम बरोबर आहे. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी माझ्यासोबत लग्न करशील का? पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी आणि ऋषिकेशचे लग्न होणार. हे पाहणे खूपच मनोरंजक आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.